अध्यक्ष महोदय, मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना इंद्रायणी भाताच्या बीजोत्पन्नाकरिता लागणाऱ्या बियाणांच्या उपलब्धतेबाबत मावळ तालुक्यातील इंद्रायणी भात ही एक प्रसिद्ध तांदळाची जात असून मला ठरवू दे. अध्यक्ष महोदय, मी शेतकऱ्यावरतीच बोलतोय ना, थांबवा. अध्यक्ष महोदय, यांना थांबवा. मी शेतकऱ्यावरती बोलतोय ना. नाही, एक मिनिट बसून दे, मला बोलू दे. बसा. हे बघा, याबद्दल दुमत नाही की विरोधी पक्षाला आणि शासनाला दोघांनाही या विषयावरती गंभीर चर्चा करायची आहे, त्याबद्दल दुमत नाही. परंतु मला सभागृह नियमाप्रमाणे चालवायला लागणार आणि त्या नियमाचा इंटरप्रिटेशन करायचे अधिकार या चेअरचे असल्यामुळे माझी सर्व सदस्यांना विनंती आहे की या चेअरने दिलेल्या डिरेक्शनचा आपण अवमान करू नये. उद्या आपण चर्चा करून आणू. चला बोला, शेळकेजी बोला. अध्यक्ष महोदय, मावळ तालुक्यातील इंद्रायणी भात हे एक प्रसिद्ध तांदळाची जात असून तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर इंद्रायणी भाताचे पीक घेतले जाते. जिल्हा अहिल्यानगर, मौजे, राहुरी येथे राज्यातील कृषी औद्योगिकरण व शेतकरी सक्षमीकरणासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना केली असून सदर विद्यापीठाच्या माध्यमातून बीज उत्पादन व बीज प्रक्रिया राबवणे, कलमे उपलब्ध करून देणे इत्यादी सुविधा पुरवल्या जात असते. मावळ तालुक्यातील भाताची गुणवत्ता व उत्पादकता वाढण्याकरिता मावळ कृषी संस्थेकडून शेतकरी वर्गाकडून महात्मा कृषी विद्यापीठाकडून उत्तम प्रतीच्या बियाणांची बीजोत्पादनाकरिता वारंवार मागणी होत असते, परंतु कृषी विद्यापीठाकडून या मागणीबाबत दुर्लक्ष होत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना उपस्थित ठेवून राज्याबाहेर सदर बियांची विक्री केली जाते आणि ही बाब मी राज्य सरकारला निदर्शनास आणू देऊ इच्छितो. याबाबत राज्य सरकारने योग्य ती कारवाई करावी. चला, प्रकाश सोळंके सर. अध्यक्ष महोदय, खालील सार्वजनिक महत्वाच्या निकडीच्या बाबीवर मी औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत आहे. महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात